अहिराणी भाषेच्या लयच्यात सादर एक पात्री प्रयोगाचे सादर करते श्री प्रवीण माडी सर. प्रवीण माडी सरांचा अहिराणी एक पात्री प्रयोग ऐत पोयत सख्यानं ह्या अहिराणी साहित्याने पूर्ण महाराष्ट्रामध्ये धमाल माचवलेली आहे. त्यांनी आपल्या एक पात्री प्रयोगाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या कला सादर केलेल्या आहेत. त्यांच्याशी आपण आज त्यांना उलगडणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर. अहिराणी भाषेचा प्रयोग आणि तो पण एक पात्री, त्याचं नाव पण ऐकतं पोत सख्यानं, हे तुम्हाला काय सुचलं? काय की मी ज्यावेळेस मराठी सिरियल्स मध्ये काम करायचो, NSD ला होतो, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला, तर तेव्हा कळलं की भाषेचं सौंदर्य जर वाढवायचं असेल, भाषा ही खूप सुंदर असते. कोणतीही भाषा असो, जगातली प्रत्येक भाषा ही सर्वश्रेष्ठ आहे. ह्या जगातली कोणतीही भाषा दुय्यम नाही किंवा कोणतीही कनिष्ठ नाही किंवा कोणतीही उच्च नाही, सगळ्या एकसारख्या आहेत. भाषा ही केवळ संवाद करण्यासाठीच आहे. मग जेव्हा मी बाहेर काम केलं त्यावेळेस मला समजलं की अहिराणी भाषेमध्येही तेवढा दर्जा आहे, अहिराणी भाषेमध्ये तेवढं साहित्य आहे, अहिराणी भाषेमध्ये तेवढं संस्कृती आहे. मग ते मला जगासमोर आणण्यासाठी, भाषेचं सौंदर्य दाखवण्यासाठी मला नाटक हे माध्यम खूप आवडलं की नाटकाच्या माध्यमातून मी अहिराणी भाषेचा प्रचार आणि प्रसार करू शकणार होतो, हे मला त्यावेळेस समजलं. म्हणून तेव्हा मला समजलं घरामध्ये असा निंबरपणा पोऱ्या किंवा पांडे जेव्हा काम ऐकत नाही तेव्हा माय तिला सांगते किंवा तिला सांगते तू काम कर, नाही तर ती असा शब्द तयार झाला. सख्यानं ह्या नाट्य प्रयोगातील सख्यानं हे पात्र कसं उभं केलं सर तुम्ही? सख्या म्हणजे मित्र. खरं म्हणजे तर पात्र असं काही असं ठरवून नाही केलेलं, पण सख्या म्हणजे मित्र. मित्र म्हणजे माझा खानदेशी माणूस हा मुंबईला असो, पुण्याला असो किंवा खानदेश सोडून तो जर बाहेर गावी जरी गेला असेल तो सगळ्यांचा मित्र बनतो. माझ्या खानदेशी माणसामधलं ते एक पोटेन्शियल आहे, त्याची ती ताकद आहे की तो ज्या ठिकाणी जातो, म्हणजे असं आपण अहिराणीमा म्हणतोस की मला खानदेश ना माणूस जे पाय ठेवस ना तर पाणी काढाने सुद्धा त्यांनी हिंमत रे, तेवढी त्यांनी दानत आहे. मग मना खानदेश ना माणूस सगळाच ना मित्र आहे. मग एक त्यानं प्रातिनिधिक रूप मा मित्रानं समानार्थी सख्या म्हणीसन मी तो सख्या नाव ना पोऱ्या एक नाव म्हणीसन आणि एक मित्र म्हणीसन लिहिले, म्हणीसन ते नाव ठेवले आपण ऐतं पोयतं येणं सख्यानं. सर, ऐकतं पोयतं सख्यानं ह्या प्रयोगाला ग्रामीण भागासह शहरी भागात सुद्धा कसा प्रतिसाद भेटतो? ते कसं मायबोली आहे, आपली मायबोली शे जेनाकडे शे, म्हणजे ते असं काही नाही की ग्रामीण भागमा किंवा शहरी भागमा त्यांना काही फरक नाहीये. ग्रामीण भागमा बी खूप चांगल्या पद्धतीनं अहिराणी बोलायस आणि शहरी भागमा सुद्धा चांगल्या पद्धतीनं अहिराणी बोलायस. राहिला प्रश्न जर समजा मुंबई पुण्याचा भाग असेल किंवा गुजरातचा भाग असेल तर तिथे आपले जे काही खानदेशी मंडळ आहेत त्यांना सुद्धा आपली खानदेशी भाषेची एक आत्मीयता असते, एक सन्मान असतो. म्हणून ग्रामीण भाग असो की शहरी भाग असो, सगळ्या ठिकाणी आपल्याला ऐतं पोयतं सख्यानं या एक पात्री प्रयोगाला प्रेक्षकांनी डोक्यावर धरलंय. सर, आता बघा, आपण जर पाहिलं की मराठी सिनेसृष्टी आहे, हिंदी सिनेसृष्टी आहे, ह्या ठिकाणी ग्लॅमर आहे, पैसा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तरीही तुमच्यासारख्या माणसाने अहिराणीचा प्रचार आणि प्रसारासाठी स्वतःला झोकून देणं हे नाही बघणार. याच्यात असं आहे की एक म्हणतात की ध्येयाचा ध्यास जर लागला तर कामाचा त्रास होत. माझं एक ध्येय होतं की माझ्या भाषेचं सौंदर्य, मला अहिराणी भाषानं सौंदर्य हे जग समोर यायला पाहिजे. म्हणजे भाषा खूप वेगळी आहे, मला भाषामा लयजे आहेत, मला भाषामा साहित्य आहे, मला भाषामा संप्रदाय आहे, मला भाषानं एक व्याकरण सुद्धा आहे. ते जगना समोर आणण्याचा प्रयत्न होता. म्हणीसन एक की इच्छा होती की कार्यक्रम करायला पाहिजे, असं काहीतरी सेट करायला पाहिजे आणि ते झालं तयार. सर, तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे नाट्यकलावंत क्षेत्रामध्ये कसे आलात? 2003-04 ची गोष्ट आहे. जसे डिअर सुटलं त्याच्यानंतर मी राष्ट्रीय सेवा दल मध्ये जॉईन झालो आणि स्वर्गीय निळूजी फुले हे माझे गुरु आणि त्यांची बहीण प्रमिलाताई फुले, डॉक्टर लीलाधर हेगडे, शाहीर लीलाधर हेगडे, पन्नालालजी सुराणा, असं जे राष्ट्रीय सेवा दलचे कार्यकर्ते आणि राष्ट्रीय सेवा दलचे थोर लोक यांच्या सानिध्यात आलो. आणि त्यानंतर मग कलेची आवड आधीपासून होती, पण तेव्हा लक्षात आलं की नाटक हा माध्यम हे खूप छान आहे.
भाषेचं सौंदर्य दाखवण्यासाठी. मग राज्यनाट्य खेळलो. राज्यनाट्यामध्येही बरंच काही लोकांनाही अभिनय आवडला. पण नंतर काय झालं की शिक्षकी पेशेमध्ये नोकरी करत असताना एवढा सगळा लवाजमा जमवणं आणि परत ते कुठेतरी घेऊन जाणं, मग तिकडे रजेचा प्रॉब्लेम, किंवा काही काही वेळेस तर माझ्या रजा सुद्धा संपून जायच्या. मग काही वेळेस मला नाटकं करता यायची नाही. मग त्याच्यावर एक विचार केला की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, गाडगे बाबा असतील, की हे दिवसा सगळं शहर स्वच्छ करायचे किंवा गाव स्वच्छ करायचे आणि रात्री लोकांचे मन स्वच्छ करायचे, म्हणजे कीर्तन करायचे. मग मला एक थोडंसं एक कुठंतरी चुनूक लागली की ठीक आहे, आपण आपला शिक्षकी पेशा सांभाळत असताना, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडवत असताना त्यांना जो आनंद देतो, त्यानंतर आपण कुठेतरी शिक्षक म्हणून आपली एक जबाबदारी, नैतिक जबाबदारी, की आपण समाजातल्या काही ज्या विकृती आहेत त्या सुद्धा मांडणं गरजेचं आहे. मग त्या जर समजा आपण संध्याकाळी मांडल्या तर इकडे रजेचाही प्रश्न सुटतो. राहिला प्रश्न एवढा गोतावळा मला नाटकाचा जमवता येत नाही, मी एकटा जाऊन कुठेही नाटक प्रेझेंट करून येतो. म्हणून एक ठरवलं की एक पात्री बनवायचा आणि हाई गावोगाव जैसे समाज प्रबोधन करानं आणि त्यानंतर सकाळी उठी आपली आपली शाळा करानी. सर तुम्ही जेव्हा व्यासपीठावरती जातात, रंगभूमीवरती जातात, त्यावेळेस तुम्ही एकटेच असतात. पण जसं जसं तुम्ही स्वतःला प्रेझेंट करतात, तुम्ही वेगळ्या छटा, तुम्ही त्या ठिकाणी सगळ्या लोकांना प्रेझेंट करतात. म्हणजे सगळे जे कॅरेक्टर आहेत त्या ठिकाणी जिवंत होतात. ते कसं बरं? नाटकातलाच एक मुद्दा असतो. आता माझे नाट्यगुरु श्री सचिन जाधव सर हे एकलव्य सांस्कृतिक परिवाराची त्यांनी स्थापना केली आणि त्यांनी अभिनय आम्हाला शिकवला. मग त्याच्यात अभिनयामध्ये एखाद्या कॅरेक्टरचं वय, एखाद्या कॅरेक्टरचं त्याची लकब, एखादा कॅरेक्टर असेल त्याची बोली भाषा, त्याची देहबोली, वाचिक अभिनय, कायिक अभिनय, तो जर आपण त्या कॅरेक्टरमध्ये घुसून जर मांडला तर तशा प्रकारचे कॅरेक्टर हे सहज आपल्याला दाखवता येतात. म्हणून मी 5 वर्षाच्या म्हातारीपासून 5 वर्षाच्या मुलीपासून तर 80 वर्षाच्या म्हातारीपर्यंत, तर 5 वर्षाच्या मुलापासून तर 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत त्यांचा आवाज कसा आहे ते मी निरीक्षण केले आणि ते निरीक्षणातनं मग हे कॅरेक्टर फुलत गेले आणि तसे 50 ते जास्त, त्याच्यापेक्षा जास्त पात्र हे प्रयोगामध्ये खुलून दिसतात. सर आपण जर पाहिलं एखादी, आता तुमच्या नाट्यप्रयोगाला कुटुंबातून आणि स्थानिक ज्या ठिकाणी तुम्ही राहतात, शिरपूर या ठिकाणी, काय प्रतिसाद आहे, लोकांच्या प्रतिक्रिया काय असतात? कसं असतं, आम्ही आधीपासून तो विचार केला होता की लोक काय म्हणतील हा विचार करायचा नाही. तुम्हाला आधीच सांगितलं की ध्येयाचा ध्यास लागला तर कामाचा त्रास वाटत नाही. आणि एखादी गोष्ट करण्यासाठी मी युवकांना सुद्धा सांगू इच्छितो, तुम्ही एखादं जर प्रवाहाच्या विरोधात जर काम करत असाल तर आधी तुम्हाला विरोध होतो, विरोध झाल्यानंतर तुमची निंदा होते आणि जर याच्या पलीकडे तुम्ही गेलात तर मग तुमचा सत्कार होतो. मग त्यावेळेस वडिलांना वाटायचं, आता वडील माझे स्वर्गीय शांताराम पोपटमाळी ते त्यांच्या जागेवर योग्य होते. प्रत्येक वडील त्यांच्या जागेवर योग्य असतात. मग त्यांचं म्हणणं होतं की अरे रोजीरोटी कर आणि या नाटकाच्या नादी जर लागला तर मग तुझं भविष्य कसं होईल. पण मग त्यांना मी विश्वासात घेतलं. मग आमचे मोठे भाऊ, त्यानंतर स्वर्गीय रावसाहेब प्रभाकरराव चव्हाण, ह्या लोकांनी मला मदत केली. मोठे भाऊ दोघी पाळसदादा, प्रमोददादा आणि आमचे पाहुणे लासुरते, आबा महाजन, रोहिदास अवचित माळी, तर त्यांना मी सांगून जायचो की मी चाललो बरं का नाटकांना, आबांना समजावा. आबा म्हणजे आमचे पप्पा. तर त्यांनी मला ते एनकरेज केलं आणि अशा पद्धतीने हा पुढे पुढे जात राहिला. सर एकट्याने पूर्ण रंगभूमी सांभाळणं आणि लोकांकडून प्रतिसाद घेणं, यात किती तारांबळ उडत असेल तुमची? लोकांना बांधून ठेवावं लागतं. मग त्यावेळेस मग माझा अभिनय तेवढा दर्जाचा पाहिजे, कारण लोक एवढा वेळ बसत नाही. अहो 1 तासाभराच्या पुढे जरी गेला तरी विशेष तुमच्या अभिनयामध्ये लोकांना हसवण्याची जास्त पात्र आहेत. येस. मग समाज प्रबोधन करायचं असेल तर आधी हसवावं लागतं. मी जर व्याख्यान दिलं तर कोणीच ऐकणार नाही. ऐकतील जे बुद्धिवादी आहेत ते ऐकतील, पण मग मला सर्वसामान्यांना घेऊन चालायचं आहे. मग त्यांच्या हृदयात आधी जावं लागतं, यांना काय गरजेचं आहे ते आधी पाहावं लागतं आणि त्यानुसार मग एक एक कॅरेक्टर फुलवत जावं लागतं. आणि अशा पद्धतीने हास्यातून समाज प्रबोधन अशा काही गोष्टी आपण करत असतो.
सर तुम्ही जी भाषा मांडणी करतात अहिराणी भाषा पूर्ण खानदेश परिसरातील, सर याच्या काही लकबी सांगाल का आमच्या प्रेक्षकांना? आपला खानदेश म्हणजे जळगाव, धुळे, नंदुरबारचा भाग आणि नाशिकचा अर्धा भाग, म्हणजे असा 3.5 जिल्ह्यांचा आपला हा खानदेश. खानदेशात भाषा बोलली जाते अहिराणी. आणि पूर्वी काय होतं की पूर्व खानदेश आणि पश्चिम खानदेश असे 2 भाग होते. मग पूर्व खानदेश म्हणजे जळगावना भाग आणि पश्चिम खानदेश म्हणजे इकडे धुळ्याचा भाग. मग पूर्व खानदेशमध्ये तावडी गणबोलीची भाषा वापरली जायची, मग ती सुद्धा अहिराणीचा उपलयज आहे. आणि आपला हा जो आहे सुरत पासून तर बुरहानपूर पर्यंतचा अहिराणीचा वेगळा लहेजा आहे. त्यानंतर इकडे जर तुम्ही गेलात तर इंदोर पासून तर मुंबई पर्यंतचा वेगळा लहेजा आहे. मग सुरत माझ्यावर घ्यात ना तथाना माणूस वैखाई जास तो जर आपल्या गावकडे येऊन ना लगेच समजी जास की अहो तो आता सुरत मा नाही से, कारण की गुजराती टोन त्यांना अहिराणी मा चालली जायला तळोदा नंदुरबार मा उन्हात ना तर तथानी अहिराणी अशी लहेजा मारत कथा देखील राह ना, कथा चाली राह ना. तर हा आता आपले तळोद्यामध्ये बरेच नातेवाईक आहेत. मी त्यांना ऑब्झर्व केलं, त्यांच्याकडनं ते ऐकलं आणि त्यानंतर मग ते ऐकत ऐकत मी तेवढा समृद्ध झालो. शहादाकडे जर आले आशा कशा कर ना, हाय काय कर ना, शिरपूरमध्ये उच्चा ज्या येट्या ज्या इबा किबा करिलीस देखीलीस, हा इस प्रत्येक क्रियापदाच्या मागे लागतो. म्हणजे तो जो भाग आहे आपला क्षेत्रा वगैरे त्या भागात जर गेला तर ती अहिराणी ताणली जाते. बाय काय करणार तू रे बाय जो हा ते करताय. आणि गणबोलीमध्ये जर गेला तर अडी तडी काय करतोय, काय लाई दिलं आहे, तर अशा प्रकारचा जे काही लहेजे आहेत तर ते तावडी गणबोलीचा भाग आहे. नंतर मग कसमा पट्ट्याची वेगळी, कळवण सटाणा नागपूर देवळा मालेगावचा भाग आहे. नंतर मग आपली साखरी पिंपळनेरची आहे. तर या अशा प्रकारच्या लहेजे आणि तिथे च उच्चारण, तर हे सगळं मी प्रत्येक भागामध्ये जाऊन ते अभ्यासलं. आणि तेव्हा मला वाटलं की एवढा आपला अहिराणीचा भाग आहे, एवढी आपली अहिराणी विविध पद्धतीने बोलली जाते, लहेजांमध्ये बोलली जाते, तर एका व्यासपीठवरती लोकांसमोर यायला पाहिजे हा माझा एक हेतू होता. म्हणून हे लहेजे तयार केले. भाषेसोबत समाज प्रोग्राम सुद्धा करतात, त्यामध्ये आता तुमचं जे नाट्यप्रयोग आहे एक पात्री ऍक्टर पोत सगळ्याने, ह्यामध्ये बरेच कॅरेक्टर आहेत. ते कॅरेक्टरच्या माध्यमातून तुम्ही समाज प्रोग्राम करतात, तर त्यातलं आम्हाला लग्नाची जी गोष्ट आहे त्या माध्यमातून जे काही गोष्टी सांगतात ते समाज प्रोग्राम आहेत कसे जातात. अच्छा, म्हणजे त्याच्यात असं आहे की आता एक म्हणजे खूप वाईट परिस्थिती आहे, वाईट म्हणतो मी त्याला, की राष्ट्रपिता तात्यासाहेब ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक विवाह पद्धतीचा पुरस्कार केला होता आणि त्यानुसार मग विवाह संपन्न केले जायचे. ह्याच्यात कुठल्या जाती धर्माला विरोध नाहीये, पण एवढं आहे की आपल्या लग्नामध्ये जो काही अवास्तव खर्च होतो तर तो कुठेतरी टाळा. तर मग बँडची गाडी ताणण्यासाठी तू तुझी ताकद दाखवतो, म्हणजे युवकांची जी ताकद आहे ना तर ती कुठेतरी विभक्त होत आहे. बँडची गाडी ताणण्यासाठी तुझी ताकद दाखवतो तो ना, मग खरं इथला जर जोर आहे, इतकी मर्दानकी आहे ना, तर ती बँडनी गाडी ताणासाठी तू का बरं जोरदा काढलाय ना? हा, तुला नाच नाही तर तू ना घर गाणं लावा तिथलं नाच नाही ना, मित्रच ना जर द्यायचं तो बँडवालावर दादागिरी करा अगो बँडनी गाडी ताणाली, हा ही कुठली मर्दानकी? मी तेच सांगतो कार्यक्रमात, जर तुमच्यामध्ये खरंच एवढी हिंमत आहे ना, एवढा गोरदा, एवढी मर्दानकी आहे ना, तर ती ताकद अशी वाया घालू नये. युवकांची ताकद संघटित व्हायला पाहिजे. तर ती संघटित झालेली ताकद युवकांनी एखाद्या आई बहिणीची अब्रू वाचवण्यासाठी जर त्या ताकदीचा वापर केला तर त्या ताकदीचं महत्व आहे. त्याने त्या ताकदीचा वापर त्याच्या आईवडिलांच्या सेवेसाठी केला तर त्या ताकदीचं महत्व आहे. म्हणजे हे समाजातनं, ह्या विकृतीतनं हे प्रबोधन मला मांडावं लागतं. सर शेवटचा प्रश्न, तुम्ही ह्या माध्यमातून नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून समाजाला काय संदेश देऊ इच्छिता? खरं म्हणजे आयतं पोयतं सख्यानं हा माझ्या सगळ्या खानदेशी रसिक मायबाप प्रेक्षकांनी, तुमच्यासारख्या पत्रकार मित्रांनी आणि माझ्या ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शकांनी, त्यांच्यामुळे हा उंचीवर गेलाय. बरेच जण म्हणले की अरे ह्या आयतं पोयतच्या माध्यमातून तू अहिराणी भाषेला मोठं केलं. मी सगळ्यांना सांगू इच्छितो मित्रांनो, माझी लायकी नाहीये भाषेला मोठं करण्याचं. माझी मनी अहिराणी माहे होती तर मी मोठा व्हायले, तुमच्यासारखा मित्र व्हाय तर मी मोठा व्हायले. त्यामुळे अहिराणी भाषा ही सुंदर आहे, अहिराणी भाषा मग सौंदर्य आहे.
ते आपण ओळखायला शिका. आपली येणारी पिढीले समजू द्या, अहिराणी भाषाना शब्द समजू द्या. त्यासले अहिराणी भाषा घरमा बोला. तुम्ही AI मा जगा, तुम्ही इंटरनॅशनल लँग्वेज शिका, त्याबद्दल वाद नाही, दुमत नाही. तुम्ही त्यासले टेक्नॉलॉजी शिकाडा, त्यासले तुम्ही ग्रह परग्रह ब्रह्मांड शिकाडा, तंत्रज्ञान एवढं शिकाडा, कुठल्याही क्षेत्रामध्ये जाऊ द्या. तुम्ही कोणतीही भाषानं उच्च शिक्षण लिहा, पण आपली अहिराणी भाषानं एक जे आपला बेस आहे, आपला जो पाया आहे, त्यानं पान तरी आपण जपी ठेवायला पाहिजे. म्हणजे सर येणाऱ्या पिढीले मी सगळ्या आपला खानदेशी रसिक प्रेक्षक आणि ज्या पण आहेत सगळ्यासनी विनंती करस की आपला धाकल्ला लेकर असले अहिराणी भाषाना एक एक शब्द समजू द्या. असं नाही की तुम्ही अहिराणी बोलणार म्हणजे तुम्ही गावठी आहेत, तसं नाहीये. आपली भाषा जो पोऱ्याले समजस तवय त्यांना फाउंडेशन पक्क व्हायच्यात. त्यांनी जर माय बोली जर त्यांनी पक्की वहिनी तर तो जगना सगळ्या भाषा सहज शिकी जाईल. मनी माय बोली कोणती? मनी मायनी ज्या टाइमले जोकामा मी जपेल होतो तवय तिनं तोंड माईन ज्या शब्द आहे का ती मनी माय बोली. मना मायनी भाषा हाय मनी माय बोली. मग ती मला बोले हाड हाड गाय जाड बरोपाय जल्दी ये मन आवाज ती मनी माय बोली आहे. ती माय बोली शिकावनंतर मग मी जगना सगळ्या भाषा शिकू शकस. त्यामुळे आपली भाषा सुद्धा आपला लेकरसले येवाले पाहिजे. आपली खाद्य संस्कृती पोरसले समजाले पाहिजे. पहिले आपलं जे खाद्य आहे ते खाद्य म्हणजे बाजरी ह्या पोरसले द्या, भाकर आपला पोरसले द्या, हे मला लोकसले सांगणं हे विनंती आहे. ठीक आहे, तुम्ही काही पण द्या त्यासले पुडा पाडा काय त्या चॉकलेटा चॉकलेटा ते ठीक आहे, पण ते मर्यादामा ते आपलं खाद्य आपला पोरसना पोटमा जावायला पाहिजे. तिसरं आपला खानदेशना सण सारखा सण कुठेच नाहीये. त्या आपण आनंदातून आणि साजरा करायलाच पाहिजे. नाही तर बराच जण जाऊ दे या आकाशी जाऊ नको. त्यामुळे मी जिथला बी पाहुणा आहेत बट असे सांगितले आमच्या बहिणीसले आकाशीला डाळा बरं का, तर मला आकाशीना सण सुद्धा चांगला साजरा होईल. आणि त्यानंतर मग कानबाईना सण आहे, ह्या सुद्धा साजरा होते. आणि दुसरं महत्वानं की आपला ज्या लग्न संस्कृतीमा येणारी जी विकृती आहे की बँड साठी कर्ज काढा, लगीनसाठी कर्ज काढा, दोन लग्न, एक सकाळनं लगीन एक दुपारनं लगीन. ते सकाळी जे लागायला पाहिजे ते दुपारले लागस आणि दुपारनं लगीन संध्याकाळला लागस. मग गोरज मुहूर्तावर लग्न काढा, नाही तर सकाळी जे वैदिक होय ना ते आपली लगेच जेवण दे द्या, म्हणजे लोकच बी ताण नाही व्हा. आणि जे आपण सांगितले की खरं म्हणजे हा जो प्रयोग आहे तर हा मनोरंजनातून प्रबोधन असा आहे. मी जर समजा व्याख्यान करायला गेलो तर पोरं किंवा कोणी कोणता वयोगटातले लोक ऐकणार नाही. तेच ते काहीतरी सांगतोय असं होईल. पण मी ज्यावेळेस एखादी त्यांच्याच घराची गोष्ट अभिनयाच्या माध्यमातून सांगतो त्यावेळेस त्यांचं लक्ष माझ्याकडे येतं. मग ज्यावेळेस प्रेक्षक माझ्याकडे खेचला गेला की मला ह्या समाजातील काय विकृती आहे त्या मला सांगणं तिथे गरजेचं वाटतं, तेव्हा मग ती समाज प्रबोधन होते. उदाहरणार्थ आता आपण लग्न पद्धती म्हणतो. तात्यासाहेब ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाज पद्धती, सत्यशोधक विवाह पद्धती त्याचा पुरस्कार केला होता. मग त्यांनी ते त्याच्या मागे कारण होतं की एक जो खर्च होता अतिरिक्त खर्च की त्याला कुठेतरी लगाम बसायला पाहिजे. तर अशा लग्न पद्धतीमध्ये काही विकृती यायला लागलेल्या आहेत. त्या विकृतींवर प्रकाश झोत टाकून आपली संस्कृती काय आहे ते दाखवण्यासाठी त्यातनं समाज प्रबोधन करावं लागतं. मग त्याच्यामध्ये कर्ज काढून बँड लावणं, एवढं बँड 1-1 लाखाचे बँड. त्यानंतर मग व्यसनाधीनता वाढली आहे, बँडवर नाचण्यावरनं भांडणं, लग्न बाजूलाच राहतं, नवरदेव ना बापले नवरी ना बापले काहीच पडेल राहते हो, पण यात दुसराच मधमा घुसतोस आणि झगडा करायला लाग जातात. मग ही आपली संस्कृती का? विवाह हा संस्कार आहे, तो संस्कार सारखाच रुजायला पाहिजे. आणि जर आपला संस्कार चांगला राहिला तर आपली संस्कृती बी चांगली राहस. म्हणजेच काय की आपला जर संस्कृती मग विकृती यावं लागली तर कोणीतरी आपला संस्कारावर बोट ठेवस. मग ते मला याच्यातनं दाखवायचे होत्या, ह्या विकृती मांडायच्या होत्या. याच्यात ते विकृती दाखवा 2 कॅरेक्टर वापरले सर. हा कॅरेक्टर कुठले? मने आणि पक्या. खरं म्हणजे ते गल्ली मित्र आहेत माझे, मने आणि पक्या. पण त्यांना एक सिंबॉलिक आपण घेतलेलं आहे की ते काहीतरी व्यसन करून येतात आणि त्यानंतर डोलत डालत येतात आणि मग बँडची गाडीत आणतात आणि वाजाळ अठ्ठेच वाजाळ कोण इंटेल देखली सु असं त्यांचं तो बँडवाला काळपात करतो की अरे बाबा ते बाहेर बघ ऊन तेवढं आहे, त्या बाया बघ उन्हात उभ्या आहेत, तरी ते ऐकत नाही आणि ते नाचायला लागतात. मग शेवटी ते ज्यांना घाबरतात आप्पा येतात, मग तेव्हा कुठे ते गाडी सोडतात. मग मला त्यातनं एक सांगायचं असतं की तुम्ही बँडची गाडी आणण्यासाठी एवढी ताकद तुम्ही दाखवतात ना, तर ही ताकद ही तुमची मर्दानकी. अशा तर ह्या निमित्तानं
की आपली संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. आणि त्यासोबतच युवकासले सुद्धा मला एक आव्हान आहे की आपण व्यसना आहारी जाऊ नका. दुसरी गोष्ट, आपला बाप आपल्यासाठी खूप काही आहे, तो बाप त्या बापना जागावर योग्य आहे. त्यामुळे सगळा तरुण भाऊ बहिणीसले मी एकच सांगस की आपला बाप तून हारी जा. जो आपला बाप तून हारी गया तो आयुष्यात जिंकी गया, आणि जे नी त्यांना बापल्या हारावर समजिल्या तो बी हारी गया. त्यामुळे आपला बापले आणि आपला मायबाप असले एक ध्यानमा ठेवा, लक्षात ठेवा. तुमले जर तेसले जर तुमले हासाडता येत नाही ना, तर त्याच डोळ्यामध्ये पाणी बिना काढा. तर ह्या आपण अशा माध्यमातनं आयतं पोयतं सख्या महिना आपण युवक असले तेच सांगतस आणि समाजात तेच प्रबोधन करतस की आपल्या संस्कृतीमध्ये येणारी विकृती दूर करा आणि संस्कृती सारखी टिकाळा. अशा पद्धतीनं आयतं पोयतं सख्याना एक पात्री प्रयोग शे. तुम्ही सगळ्या जनतेला भरभरीचा दाद दि राहणार मध्ये, मी नक्कीच तुम्हाला सगळ्यांना ऋण मारा, सगळ्यांना आभारी राहा. धन्यवाद सर. तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी एक असं अनमोल असं एक तुमच्या नाट्यगृहातून आम्हाला मार्गदर्शन केलं. इथं आलात. माणिभूषण परिवारातर्फे आपले हार्दिक स्वागत व अभिनंदन. तसेच पुढील शुभेच्छा सुद्धा. धन्यवाद.